मकर संक्रांत हा सण महिलांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असतो। संक्रांतीपासून रथ सप्तमीपर्यंत घरोघरी हळदी कुंकवाचे कार्यक्रम होतात। महिला एकमेकींना हळदी कुंकू लावून तिळगुळ देऊन हा सण साजरा करतात। त्याचप्रमाणे शेतकऱ्यांसाठी सुद्धा हा सण महत्त्वाचा असतो, कारण संक्रांतीनंतर सुगी सुरू होत असते। पंढरपूर येथील मनीषा झरकर यांनी हळदी कुंकवाचा अनोखा कार्यक्रम घेतला। त्यांनी संक्रांतीच्या हळदी कुंकवानिमित्त गावगाड्यांचा देखावा मांडून या सणाची सर्व वैशिष्ट्ये दाखवली। या दिवसात येणाऱ्या पिकांसह शेतावरचे घर, झोपडीतील संसार, हरभऱ्याचा डहाळा, बोरे, ज्वारीचा हुरडा, ऊस आणि शेतकऱ्यांच्या आयुष्यातील बैल आणि धान्याची पोती तसेच पतंग उडवणारा मुलगा या गोष्टींचा देखाव्यात समावेश केलाय। त्यांच्याकडे हळदी कुंकवाला असलेल्या माता भगिनी हा वैशिष्ट्यपूर्ण देखावा पाहून मनीषा वहिनींचे कौतुक करत आहेत। तर मनीषा वहिनी सर्व महिलांना मकर संक्रांतीचे महत्त्व सांगत आहेत। नमस्कार, मी सौ मनीषा सुनील झरकर। आज मकर संक्रांतीनिमित्त झरकर परिवारातर्फे सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। मकर संक्रांत म्हणजे फक्त तिळाचे पदार्थ खाणे, पतंग उडवणे किंवा तिळगुळ वाटणे एवढाच त्यामागचा उद्देश नाही, तर सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करण्याव्यतिरिक्त आरोग्य आणि सामान्य राहणीमानाशीही याचा संबंध येतो। मकर ही एक रास आहे आणि सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो, या प्रक्रियेला संक्रांती म्हणतात। आणि सूर्य मकर राशीत प्रवेश करतो यावरून याला मकर संक्रांती हे नाव देण्यात आले आहे। मकर संक्रांत दरवर्षी एकाच तारखेला येणारा हा एकमेव सण आहे। त्याचप्रमाणे तिळगुळाचे महत्त्व सांगायचे झाले तर भूतकाळातील कटू गोष्टी विसरून नवीन गोड गोष्टीला सुरुवात करण्यामागचा याचा उद्देश आहे किंवा परंपरा आहे। पण वैज्ञानिकदृष्ट्या याचा विचार केला तर तिळाचे पदार्थ खाण्यामुळे शरीराला उबदारपणा येतो आणि त्यातील तेलामुळे शरीराला भरपूर आर्द्रताही मिळते। मकर संक्रांती हा एक सण आहे, पण याचे अनेक भाव आहेत। वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने हा सण साजरा केला जातो। तथापि याला तमिळनाडू म्हणजे दक्षिण भारतातील केरळ, तमिळनाडू या ठिकाणी याला पोंगल म्हणतात। गुजरातमध्ये याला उत्तरायण म्हणतात। त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशामध्ये याला खिचडी असेही म्हणतात। आणि या वेगवेगळ्या नावानुसार हा सण साजरा केला जातो। त्याच पद्धतीने दक्षिण भारतातील तमिळनाडू, केरळमधील पोंगल या मकर संक्रांतीच्या स्वरूपाचे आज मी येथे स्वरूप मांडलेलं आहे। आणि भारत हा एक कृषीप्रधान म्हणजे शेतीप्रधान देश असल्यामुळे हा जो सुगीचा हंगाम आहे हा शेतकऱ्यासाठी म्हणजे या सणाच्या बऱ्याचशा गोष्टी या शेतकऱ्याशी जोडल्या गेलेल्या आहेत। शेतकऱ्यांसाठी हा सण फार महत्त्वाचा आहे, कारण या दिवसापासून शेतकऱ्यांच्या पिकांची कापणी सुरू होते आणि स्त्रिया शेतामध्ये किंवा मळ्यामध्ये एकमेकींना वाण देऊन आणि सुपड्यामध्ये हरभरे, बोरे, ऊस असे देऊन एकमेकींना हा सण साजरा करतात। आणि म्हणूनच आजच्या या मकर संक्रांतीनिमित्त मला एवढंच सांगायचं आहे की शेतकऱ्यांच्या या पिकाची, प्रत्येक शेतकऱ्याच्या पिकाची वृद्धी हो आणि त्यांच्या पिकाला भरपूर दर मिळो। आणि याचप्रमाणे सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि तिळगुळ घ्या, गोड गोड बोला। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।